365 दिवसाच्या आजच्या 40व्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता मी निघालो तयारी करून आपल्या हॉस्पिटलमध्ये जायला. हॉस्पिटलमध्ये गेलो तर इकडे या सिस्टरांचं डायटिंग चालू होतं आणि डायटिंगसाठी मस्तपैकी त्या पपई खात होत्या. पण त्या पपई त्यांनी एवढंच छोटासा आणलेलं, तुम्हाला दाखवते मी. हा एवढूसा त्यांनी पपई खायला घेतला. याच्यामध्ये कसं काय पोट भरेल तुम्ही सांगा कमेंट करून. तर हा यांचा पपयाचा डब्बा होता. मग तिकडून निघालो तर आज जायचं होतं आपल्याला मानपाड्याला एका पेशंटकडे. आणि मग तिथून आपल्याला जायचं होतं डीमार्टला. आणि डीमार्टला जाताना आम्ही आऊट साईडनं गाडी टाकली, कारण की आऊट साईडनं गाडी टाकायलाच लागते भाई. या मानपाडा एवढी ट्रॉफिक असतं ना, या ट्रॉफिकला सगळेजण वैतागलेले असतात. आणि ही ट्रॉफिक झाली पार आणि मग आपण पोचलो एकदाशी डीमार्टच्या इथे. डीमार्टमध्ये थोडीशी आपल्याला शॉपिंग करायची होती म्हणून गेलो डीमार्टमध्ये. तर इकडे बघा कशी रांग लागलेली. जशी मंदिरामध्ये दर्शनाला रांग लागते तशी इथे पिशव्या पॅक करायला रांग लागलेली. मग काय गेलो मस्तपैकी थंडा घेतला. त्याच्यानंतर आज चॉकलेट डे होता म्हणून कॅडबऱ्या घेतल्या, चॉकलेट्स घेतले. आणि त्याच्यानंतर आपल्या बाकीचं सामान घेतला, बिल भरला आणि मग निघालो आम्ही घरी जायला. आणि घरी येताना काय ट्रॉफिक नव्हती म्हणून आम्ही लवकर पोचलो. त्याच्यानंतर इकडे युवासला आणलेले डाळिंब दिलं खायला आणि तो बोला मम्मी तू पण खा. आणि त्याचे नखरे हे रोजचेच चालू असतात बघा. हे असं असतं बघा. तो आता काय बोलतो ते मम्मीला. साखरेसारखी गोड आहे पप्पी तुझी. मग तिकडून आणलेला आपण लगेच पॉपकॉर्न. आणि मग ते पॉपकॉर्न खाल्ले. आणि त्याच्यानंतर लगेच एक कॅडबऱ्या दिसल्या युवांशला, तर लगेच युवांश कॅडबऱ्या घेऊन असं पोज देत होता. आणि सगळ्यांनी कॅडबरी वगैरे खाल्ल्या. आणि मग त्याच्यानंतर आपण बसलो म्हणजे जेवायला, कारण आज सोमवार होता आणि सोमवार असल्यामुळे आपल्याकडे सगळा व्हेज होता. तर चला आता आपण बघूया आपल्या जेवणामध्ये काय काय आहे. तर इकडे बघू शकता तुम्ही बटाट्याची भाजी, वाटाण्याची भाजी, डाळ भात आणि आपले मस्त की शेव. नंतर घरी आलो तर यांची गंभीर चर्चा चालू होती, कारण की आज संध्याकाळी ठीक 10 वाजता यांची ओपनिंग आहे. तर चला जाणून घेऊया तो काय बोलतो. आपल्याकडे लोढ्यात तुम्हाला फ्रँकलिन तो सहावा आउटलेट आहे आपला, त्यांच्यापेक्षा पहिला असला असता. बट तुम्ही सगळीकडे जा आणि आपलं चेक करा क्वालिटी. आणि आपल्याकडे बेस्ट एक्सपिरियन्स आहे. तुम्हाला असं वाटेल का आपण कुठेतरी आल्या वगैरे ठिकाणी. तुम्हाला उद्या समजेल काय सांगतो, काय एक्सपिरियन्स वेगळा असेल. तर आपला हा ब्लॉग उद्या सकाळी 9 वाजता पडेल आणि संध्याकाळी ठीक 6 वाजता आपली ओपनिंग असेल. आणि ऑफर्स पण लावलेली आहे. ऑफर सांग एकदा. आपले एकदम रिजनेबल प्राइस आहे आणि बेस्ट क्वालिटी. असं नाही का आपण प्राइस कमी तर क्वालिटीवर कॉम्प्रोमाइज केलं आहे, नथिंग. ओके. आणि अजून एक ऑफर आहे ना, ते अजून एक ऑफर आहे. जर तुम्ही आम्हाला फॉलो केलं आणि आम्हाला स्टोरी मध्ये टॅग केला तर तुम्हाला इन्स्टंटली 10% ऑफ भेटेल. आयडी सांग. यू विल टेक आयडी आपला आहे तर चॉकलेट अप करून आयडी आहे. चाची चरींच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल तुम्हाला. यस. चलो ऑल द बेस्ट. थँक्यू गाईज. इथे सगळी को फाउंडर आणि मागे अजून आहेत आपले को फाउंडर. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत बाय.